नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त 10वी पास आहे किंवा 12वी पास आहे किंवा ITI झालेला आहे नक्कीच अर्ज करू शकणार आहात। महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत ही भरती निघालेली आहे। सरकारी जॉब आहे, केंद्र सरकारी जॉब आहे। इथे वयोमर्यादा काय असणार आहे, त्यानंतर कोण कोण अर्ज करू शकता, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्जाची पद्धत किती असणार आहे, अर्जाची पद्धत काय असणार आहे, वेतन किती भेटणार आहे, त्यानंतर अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार काय असणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। इथे केंद्र सरकारी जॉबची तुम्हाला संधी भेटणार आहे, म्हणजे केंद्र सरकारी इथे नोकरी असणार आहे। तुम्ही फक्त 10वी पास आहे नक्कीच अर्ज करू शकता, 12वी आहे किंवा ITI झालेला आहे नक्कीच अर्ज करू शकणार आहात। या रिलेटेड संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज जे नवीन जॉब अपडेट्स असतात व जे नवीन आलेली योजना असतात या संदर्भात सविस्तर माहिती असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। MIDC म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत भरती निघालेली आहे। वेगवेगळ्या पदानुसार इथे भरती निघालेली आहे व इथे तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहे। तुम्ही पाहू शकता इथे 8 जानेवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी 8 जानेवारी 2025 पासून ते 31 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचा आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 8/1/2025 ते 31/1/2025 पर्यंत असणार आहे। इथे अर्ज करण्यासाठी जे खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1000 रुपये फी आहे व जे बाकीचे आहेत राखीव प्रवर्ग त्यांच्यासाठी 900 रुपये इथे अर्ज करण्यास फी असणार आहे। आणि ते वेगवेगळे पद आहेत, ते कोणते कोणते पद आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। PDF मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, आपण 1 बाय 1 चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे जे सर्व लिंक्स आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते सुद्धा एकदा पाहून घ्यायचं आहे। आता पद कोणते कोणते आहेत, कार्यकारी अभियंता आहे, उप अभियंता विद्युत यंत्रकी, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता, त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युत यंत्रकी, अशा वेगवेगळ्या पदानुसार इथे भरती निघालेली आहे। आणि इथे सॅलरी सुद्धा म्हणजेच वेतन सुद्धा खूप चांगलं भेटणार आहे, म्हणजेच 19,900 पासून ते 67,000 पर्यंत तुम्हाला वेतन मिळू शकणार आहात। इथे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये अर्जाची फी आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फी असणार आहे। परमनंट जॉब आहे, ऑनलाईन तुम्हाला इथे प्रक्रिया असणार आहे, जी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया असणार आहे। आणि इथे निवड प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन परीक्षे थ्रू होणार आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षा होणार आहे, त्यानुसार इथे तुमची निवड केली जाणार आहे। वयोमर्यादा इथे 18 ते 38 वर्ष असणार आहे व राखीव प्रवर्गासाठी इथे 43 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात। महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार असू द्या नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात। तुमच्याकडे अनुभव आहे किंवा तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे नक्कीच अर्ज करू शकणार आहे। याची सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तसं नक्कीच इथे एकदा चेक करून घ्यायचं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमचं फक्त शिक्षण 10वी झालेलं आहे, 12वी झालेलं आहे किंवा ITI झालेलं आहे, तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहे व केंद्र सरकारी जॉबचा इथे तुम्ही लाभ घेऊ शकणार आहात। धन्यवाद।